नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? घेऊन आलो तुमच्या सगळ्यांचा लाडका आवडता युट्यूब चॅनल देवाच फूड्स अँड ट्रॅव्हल। तर मित्रांनो, आज आपल्या घरी मस्त व्हेज पुलाव बनवणार आहे। तर आजची व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नवीन आलात तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला आजची व्हिडिओ स्टार्ट करूया। अच्छा, ठीक आहे। तर मित्रांनो, आज आपण व्हेज पुलाव घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने मस्त बनवणार आहे। तर त्यासाठी जी रेसिपी लागती, तर रेसिपीमध्ये आपल्याला बघा थोडीशी फ्लावर घ्यायची, त्यानंतर थोडासा बटाटा घ्यायचा आहे, त्यानंतर मिरची घ्यायची, थोडासा वाटाणा वगैरे घ्यायचा आहे आणि आपल्याला लसणाची चटणी किंवा लसणाची पेस्ट करून घ्यायची। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, कांदा, त्यानंतर तेजपान आणि थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आणि बाकी जो मसाला गरजेनुसार लागणार तो आहे। तर आपण आता व्हेज याची जी रेसिपी आहे ती स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण कुकरमध्ये थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी गरजेनुसार लसणाची पेस्ट ॲड करून घेणार आहोत, थोडेसे जिरे मोहरी ॲड करणार, थोडासा कांदा ॲड करून घेणार, तर थोडंसं तेजपान आणि शेंगदाणे जे आहे ते मस्त ॲड करून घेणार, जेणेकरून त्याची टेस्ट वगैरे चव एकदम मस्त होणार, अप्रतिम होणार। तर मित्रांनो, तुम्हालाही व्हेज पुलाव खायला आवडत असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून ठेवा। आणि आता आपण मस्त जेवढ्या आपल्याकडे घरी अवेलेबल होत्या व्हेजिटेबल्स तेवढं मस्त ॲड करून घेणार आहोत। तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही ॲड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे थोड्याच वेळात आपला व्हेज पुलाव रेडी होणार आहे। तर तो आपण टेस्ट करून बघणार आहोत आणि तुम्हाला तो कसा झाला ते पण सांगणार आहेत। जर तुम्हाला व्हेज पुलावची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनलला नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राइब करा। व्हेज पुलाव व्हेज पुलाव रेडी झालेला आहे। आपण आता ट्राय करून बघणार आहोत। तर आता थोडंसं तूप टाकून बघूया। मस्त गरमागरम खायला खूप मजा येते। खूप गरम आहे। खरंच खूप मस्त टेस्ट आहे। घरी आम्ही व्हेज पुलाव तो फर्स्ट टाइम बनवला, पण खरंच खूप छान झाला, एकदम अप्रतिम। तुम्ही पण घरी नक्की बनवून बघा आणि खरंच खूप छान लागतो, टेस्ट पण खूप छान आहे। बिर्याणीपेक्षा खरंच खूप छान आहे। नक्की एकदा बनवून बघा आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा।